नमस्कार. आज आपण मानवी शरीराच्या आत दडलेल्या एका अद्भुत दुनियेची सफर करणार आहोत. एक असं जग ज्याबद्दल आपण फारच कमी जाणतो. चला तर मग सुरुवात करूया. एक विचार करा, आपलं शरीर म्हणजे नक्की काय? फक्त आपले अवयव, रक्त आणि पेशी? पण एक असं आश्चर्यकारक सत्य आहे जे ऐकून आपल्या स्वतःबद्दलच्या कल्पनेलाच एक मोठा धक्का बसेल. खरी गोष्ट अशी आहे की आपल्या शरीरात आपल्या स्वतःच्या मानवी पेशींपेक्षा जीवाणूंच्या पेशी जास्त आहेत. हो, बरोबर ऐकलं. वैज्ञानिकदृष्ट्या आपण जितके मानव आहोत ना, त्यापेक्षा कितीतरी जास्त जीवाणू आहोत. अविश्वसनीय वाटतंय, हो ना? मग ह्याचा अर्थ काय झाला? अगदी सरळ आणि सोपा अर्थ, की आपण आपल्या शरीरात अगदी कधीच एकटे नसतो. आपल्यासोबत एक संपूर्ण सूक्ष्मजीवांचं विश्वजगत असतं. आता प्रश्न येतो की हे सूक्ष्मजीव किती असतील? म्हणजे काही हजार की लाख? नाही, त्याहून खूप जास्त. आपल्या शरीरात तब्बल अब्जावधी म्हणजे ट्रिलियन सूक्ष्मजीव आहेत. खरं तर हा आकडा इतका मोठा आहे की तो आपल्या कल्पनेच्याही पलीकडचा आहे. पण थांबा, हे जीवाणू म्हणजे काही बाहेरून आलेले शत्रू नाहीत. उलट ते तर आपल्या शरीराचे छोटे मदतनीस आहेत. मग हे आपले अदृश्य साथीदार नक्की करतात तरी काय? अहो, ही यादी खूप मोठी आहे. हे जीवाणू आपल्यासाठी खूप महत्वाची कामं करतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते आपली पचनसंस्था सुरळीत ठेवतात. आपण जे खातो त्यातून पोषक तत्व शोषून घ्यायला मदत करतात. आणि इतकंच नाही तर आपली रोगप्रतिकारशक्तीसुद्धा मजबूत करतात, ज्यामुळे आपण आजारांपासून दूर राहतो. आणि ह्यामुळेच एक खूप सुंदर कल्पना समोर येते. आपलं मानवी शरीर म्हणजे फक्त हाडामासाचा गोळा नाही, तर ती एक चालती फिरती परिसंस्था आहे. एक वॉकिंग इकोसिस्टम, जिथे अब्जावधी जीव एकत्र राहतात आणि एकमेकांना जगण्यासाठी मदत करतात. आणि मग हे सगळं ऐकल्यावर एक प्रश्न मनात येतोच, की मानव असणं म्हणजे नक्की काय? आपण म्हणजे फक्त एक व्यक्ती, की आपल्या आतल्या अब्जावधी जीवांचा एक संपूर्ण समुदाय? हा विचार आपल्याला आपल्या अस्तित्वाकडे एका पूर्णपणे नव्या नजरेने बघायला लावतो, नाही का?